तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ राहणार आपल्या तुरीच्या फवारणीबद्दल. मित्रांनो फवारणी तुम्हाला सांगण्यात झाला, तुम्हाला मी अवस्था सांगतो तुरीची काय आहे. तर तुम्ही या तुरीचा व्हिडिओ आपला बघितलाच आहे. मित्रांनो जी काही व्हेरायटी आहे बीडीएन 716 प्रत्येक शेतकऱ्याची व्हेरायटी ही वेगळी असू शकते, पण अवस्था सांगण्यात झाल्या इथे जे आहे काही बघा शेंगाची सुद्धा अवस्था आहे बघा आणि काही फुलांची सुद्धा अवस्था आहे. तर या स्टेजमध्ये आपल्याला जे आहे विद्राव्य खत सुद्धा रिकमेंड करावं लागेल. जे काही ढगाळी वातावरण आहे त्यासाठी तुम्हाला अळीनाशक आणि जे काही रस शोषक कीटक आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी एक फवारणी सांगणार आहे आणि जे काही बुरशीचा प्रकोप आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये माहिती सांगणार आहे. अडीसाठी फवारणी घेत असाल तर तुम्ही तिथे इमेमॅक्टिन तुम्ही घेऊ शकता किंवा कसल्या प्रकारचं केम किंवा चांगल्या प्रकारचं बजेटनुसार तुम्ही एक औषध अडीसाठी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जे काही रसशोषक किडी आहे त्यासाठी तुम्ही इमिडाक्लोरोपिड 17.8% 10 ते 12 ml किंवा थायमिथॉक्झॉन 5% वाला तिथे सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता 10 ते 12 ग्रॅम. मित्रांनो बुरशीनाशक सांगण्यात आलं मित्रांनो तुम्ही एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक कस्तुडिया वगैरे किंवा नेटिओ कसल्याही प्रकार तुम्ही बजेटनुसार तुम्ही चांगलं बुरशीनाशक घेऊ शकता. जर बजेट कमी असेल तुम्ही तिथे साप किंवा रोको सुद्धा तुम्ही वापरू शकता प्रति 40 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी. हा झाला बुरशीनाशक. त्यानंतर विद्राव्य खतचा विषय त्याला जे काही कन्व्हर्जन साठी आहे जे काही अवस्था आहे तुम्ही तिथे 60-20 जे काही 00-60-20 आहे जे काही 052-34 आहे किंवा असे फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खत तुम्ही तिथे घेऊ शकता 100 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी. मित्रांनो हे चारच कॉम्बिनेशन तुम्हाला ठेवायचे आहे, जास्त कॉम्बिनेशन ठेवू नका जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन आपलं फवारणीचं बिघडणार नाही आणि जेणेकरून रिझल्ट सुद्धा तुम्हाला चांगले येणार. मित्रांनो माहिती कशी नक्की सांगा, चॅनलवर नवीन असेल तर नक्की फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ नक्की ज्या शेतकऱ्यामध्ये शेअर करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा. भेटूया, धन्यवाद.